जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबराग जाबाई सासुरा सासुरा कोणी तुणी काढल कोणी तू हसत रहा तू वळू नको ना नको कर तू माहेरी कुचबुच होईल कधी येऊ नको अडी उलट बोलून नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची अहो ती छत्रीवाली शोभणारी आहे तुम्हाला. हे तिच्या बाजूला उभे होतात ना तेव्हा अगदी लक्ष्मीनारायणचा जोडा वाटत होता. तुला खरंच असं वाटतं म्हणजे खात्री आहे साहेब. अरे पण माझ्या घरातल्यांना पसंत पडायला पाहिजे ना ती. म्हणजे त्यांचा होकार असणं महत्वाचं आहे. सर ती छत्रीवाली आहे ना कोणाचंही मन जिंकू शकते. सरळ तिला सांगून टाका की तुम्ही तिच्यावर लाईन मारताय म्हणून. पण त्याच्या आधी मला तिला हे सांगायला पाहिजे की मी अकाउंटंट नाहीये. सांगा ना आणि मग डायरेक्ट विचारा लग्न करणार काय म्हणून. आणि नाही म्हणाली तर मग परत विचारायचं. कधीपर्यंत? ती हो म्हणेपर्यंत. तुम्ही पटापट फाईलीवर सह्या ठोका आणि तिच्या बँकेत जा आणि सरळ विचारून टाका. हे नाही रे मला आत्ताच धडधडायला लागले. छातीत धडधडते. हो म्हणजे तुम्ही करेक्ट लाईनीवर आहात. हो साहेब उठा लवकर सह्या करा आणि निघा. म्हणजे हे सगळं जमेल? हो जमेल ना साहेब. प्रेमात भले भले शूर होतात. तुम्ही तर सॉलिड आहात. सही करू? हो सर. सही करायची फाईल घेऊन जायचं आणि सगळं बोलून टाकायचं. निघू? हो. महादेवा साहेबांची लाईन लवकरात लवकर क्लिअर होते. मी दर सोमवारी बेल व्हाईन. मी सरांना नेहमी सांगतो तुम्ही एवढे नम्र राहू नका. तुम्ही कंपनीचे मालक आहात. मी देतो फाईल. बँकेत येऊन फाईल देतो तुम्हाला स्वतः. काय झालं? कोणी येणार आहे का? ती फाईल सरळ कर आधी. चुकून झाली. तुझं काहीतरी बिनसलंय. आएगा मेरा जीजू आएगा. काम कर तुझं. सर तुमच्या काही सह्या हव्या होत्या. हो चालूच बरोबर आहे तुझं. हा हो ना. हो अगदी अगदी. हो हो नाही खरंय खरंय खरंय. स्मिता आता डायरेक्ट तुझ्या बालपणात कुठे जाऊन पोहोचली. त्यावेळेला मी होतो तरी का तुझ्या आयुष्यात. अरेंज मॅरेज ना आपलं. मी मुंबईला तू नागपूरला. तरी पण चालू दे. बरोबर आहे तुझं. हो हो
हम्म. तुम्ही हो म्हटलं जरा वेळ आहे तर बाहेर फिरून येऊ. नंतर मला महेशच्या पार्टीला जायचंय. झालं तुझं सगळं? यांची वाट पाहत होतीस का तू? अच्छा, म्हणजे सांगितलं तरी नाही तुम्हाला. नमस्कार. हॅलो, नमस्कार. मी अनिल आपटे. आमचं लग्न ठरलंय. पुढल्या आठवड्यात आमचा साखरपुडा आहे. हे काय, आपल्या मैत्रिणीचं लग्न ठरलंय हे ऐकून आनंद नाही झाला? झाला झाला झाला, व्हायलाच पाहिजे. जान्हवी, ते अकाउंट हे सर आहेत आमचे, बोरकर सर. हॅलो. आणि हे आणि मी जान्हवीचा होणारा नवरा अनिल अनिल आपटे. कॉंग्रॅच्युलेशन. तुझं लग्न ठरलंय? तू सांगितलं नाही? मला डाऊट होताच ती सांगणार नाही म्हणून म्हटलं आपण स्वतःच बँकेत जावं, म्हणजे सगळ्यांना आपोआपच कळेल. कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू थँक्यू. नाही म्हटलं जरा वेळ आहे तर होणाऱ्या बायकोला बाहेर फिरायला घेऊन जातो. काय बोरकर साहेब, चालेल ना? हो हो. आणि त्या रेजिग्नेशनचं काय झालं? सांगितलं नाहीस तू ना? वाटलंच होतं तू सांगणार नाहीस म्हणून. हे बघा, लग्नानंतर ती काम करणार नाही. चल जान्हवी. सर मी हो हो हो. चल. एक मिनिट जरा बरोबर ये. चल. थँक्यू. साहेब पाणी घ्या. काही जोड आहे ना साहेब, एकदम लाखात एक. या माझ्या साड्या. आपल्या घरातलं पहिलंच लग्न आहे ना. हा, पण बजेट पाहिलं, फार महागड्या नाही आहेत त्या. हे पिंट्याचे कपडे ही अनिलसाठी घेतली, आणि हा झब्बा आणि पायजमा तुमच्यासाठी. जिचं लग्न ठरवलंयस तिच्यासाठी काही आणलंय की नाही? हो, अशी कशी विसरेन मी. हे काय आणलीये ना, छान आहे ना. हो, किती दुकानं पालती घातली, 200च्या वर साड्या पाहिल्या. म्हटलं माझ्या मुलीसाठी साडी हवी, अशी तशी घेऊन चालणार नाही. पाय अगदी इतके झिजवले ना, पण मी कुठली तडजोड केली नाही. तिला शोभेल अशीच साडी आणली. एवढा चोखंदळपणा वर शोधताना दाखव नवरा चांगला शोधला असतास ना तिच्यासाठी, तर बरं झालं असतं. तुमच्या डोक्यात आहेच का अजून हे सगळं? हे बघा, तुम्हाला एक सांगून ठेवते, हे लग्न जर नीट व्यवस्थित पार पडलं नाही ना, तर तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलीसाठी हे चांगलं होणार नाही. नंतर म्हणाल आधी बोलली नव्हतीस म्हणून.
नमस्कार. 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 अरे गोखले साहेब तुम्ही स्वतः. मी 1 मिनिट कोल्ड्रिंक मागवतो जरा. मी बोरकर साहेब मला काही नकोय, काय नको. बसा ना, बसा प्लीज. मी फाईल घेऊन आलोय, सह्या ऑलरेडी करून आणलेल्या आहेत. व्हेरी गुड. सह्या तुम्ही केल्यात हे. अहो पण तुम्ही स्वतः कशाला फाईल घेऊन आलात? मला फोन केला असता तर मी स्वतः येऊन फाईल घेतली असती किंवा कोणाला तरी पाठवलं असतं फाईल आणायला. एनिवे तुम्ही बसा ना. मी चहा घेता का? काय माफ करा, मला तुमच्यासारखा फक्कड चहा बनवता नाही येणार. जान्हवी सांगत होती तुमच्या ऑफिसमध्ये आल्या गेल्या प्रत्येकाला तुम्ही स्वतःच्या हाताने फक्कड चहा बनवून देता. प्लीज जरा चहा. मी चहा सांगतो. मला चहा पण नकोय, मला खरंच काही नकोय. मी आता येताना बघितलं, मला जान्हवी दिसली नाही. नाही, आली होती आत्ता गेली. तुमची अशी नुकतीच चुकामुक झाली. थोडे लेट झालात तुम्ही. अरे हो का? मी निघतो मग. हा मग तुम्ही चहा घेऊन जाता ना. मी निघतो. मला चहा नको. मला खरंच निघायला पाहिजे. गोखले साहेब असं काय करतात? परत वरचेवर येणं होईल. तुमच्यासारखे पाय आमच्या बँकेला किती वेळा लागणार असेल? अगदी खरं आहे, पण मला निघू दे. बाय चहा बाय. घेऊन गेलं. चहा 4 वेळा विचारला. चहा नाही म्हणाले. मोठा माणूस. बोलत नाहीस ते? माझा स्वभाव फार बोलका नाहीये. छान, चांगलंय. तसं बायकांना जास्त बोलणं आवडतच नाही मला. हॉटेलमध्ये देखील काही खाल्लं नाही. अगदी शून्यात एकटक बघत होतीस. ऐकत होते तुमचं. गुरुवारची तारीख काढली गुरुजींनी. नाही म्हटलं ही आनंदाची बातमी तुला सांगावी म्हणून मी स्वतःच आलो बँकेत. पण बरं झालं आलो ते. नाही मॅनेजरला कळलं तरी आपलं लग्न ठरलंय ते, आणि तू नोकरी करणार नाहीस ते. पण मी काय म्हणते, म्हणजे लग्नानंतर नोकरी केली तर हरकत काय? हरकत आहे. अगं म्हणजे घरचं कोण बघणार? मी नोकरी सांभाळून घर सांभाळेन. नाही, आगाऊपणा करायचा नाही. मी सांगितलं ना तेवढंच ऐकायचं. आणि गरज काय नोकरीची? आपल्याला काय भीक लागले? 1 मिनिट. हा बोल महेश. काय? बॅचलर्स पार्टी. क्या बात आहे. अरे नक्की रे. एक मिनिट. हा तुझी आई बरोबर आहे. हा 1 मिनिट. हा बोल, तुझ्या मुलाशी बोल. हॅलो. हा महेश. महेश राव बोला. मी छान. नाही अहो आज नाही जमणार, कारण घरी सांगितलेलं नाहीये ना, त्यामुळे घरी जावं लागेल. पण तुम्ही मजा करा सगळे. बॅचलर्स पार्टी करताय ना? हो, एन्जॉय. हा 1 मिनिट. हा बोल रे. हा अरे आता माझा ब्रँड कोणता तुला माहित नाही काय? हा हो येस निघतो लगेच येतो. चल बाय. हा महेश म्हणजे ना खरंच महेश आहे. तुला सांगतो ना, म्हणे लग्न ठरलंय तर म्हणे बॅचलर्स पार्टी करूया. तुझा मुलगा दारू पिण्याचा एकही चान्स सोडत नाही. तुला मी सोडलं असतं इकडे, पण काही हरकत नाही. मी जाईन ना. आणि इथे जवळच आहे बस स्टॉप. तुम्ही काही काळजी करू नका. नक्की. हो, एन्जॉय करा. आय मिस यू लॉट. टेक केअर. बाय. बाय. हाय. आज लवकर?
हो, माझं एक महत्वाचं काम होतं, त्यासाठी आलो होतो. छत्री छान आहे, मला आवडली. थँक्स. थँक्स तर मी म्हणायला पाहिजे तुम्हाला. बॅड मूड? नाही, थकले थोडी, बाकी काही नाही. ओके. कॉफी? आज नको, पुन्हा कधीतरी. बरं. तुम्हाला एक विचारू का? हा, विचारा ना. हेच म्हणजे आहो जाहो नाही केलं तर चालेल का तुम्हाला? म्हणजे मला ना खूप ऑकवर्ड वाटतं. चालेल, एका अटीवर. कोणत्या? तुम्ही पण मला एकेरी नावाने हाक मारायची. बरं ठीक आहे, पण मला ना तुम्हाला अहो जाऊन सुरुवात झाली ना की जरा बदलायला वेळच लागतो. पण बदलता आलं पाहिजे हं? म्हणजे एकदा ठरलं की ठरलं, असं नाही होता कामा. म्हणजे बदल हा नैसर्गिक असतो. जान्हवी, जमलं मला. मला आता तुला अरेतुरे करणं जमतंय. म्हणजे तसं तुलाही मला अरेतुरे करायला जमायला हरकत नाही आता. मी जरा बदलाला घाबरते, थोडा वेळ लागेल. नाही, बदलाची भीती वाटणं खूप साहजिक आहे, पण बदलायचंच नाही हे बरोबर नाही. बरोबर आहे. मी बरोबर नाही असं म्हणतोय. तुम्ही म्हणजे तू बरोबर आहे काय म्हणतेस? तू पण ना खूप फनी आहेस. ए, जमलं जमलं जमलं, जमतंय जमतंय. सॉरी. बस येत नाही तोवर टाइमपास म्हणून आपण एक गेम खेळूया. चालेल. एक्सलंट. मी तुला एक प्रश्न विचारणार आणि तूही मला एक प्रश्न विचारायचास. मला फारसे प्रश्न पडत नाहीत रे, म्हणजे मी फार उत्तर देऊ शकते. ए, दिस इज रॉंग. रूल इज रूल. ओके. तू कधी कोणाच्या प्रेमात पडलीस? नाही. आता तुझी टर्न. मी काय विचारू, मला तर काहीच सुचत नाहीये. अगं, माझाच प्रश्न रिपीट कर ना, चालेल. नाही. तुला जगात सगळ्यात प्रिय कोण आहे? आई. आणि आपल्या कोणालाही हा प्रश्न विचारला ना तरी एकच उत्तर असेल, आपली आई. पण मुलाचं एकदा लग्न झालं की मग त्या लिस्टमध्ये आणखीन माणसं ऍड होऊ शकतात, नाही का? आता पुढचा प्रश्न विचारू? हो. तुझं लग्नाविषयी काय मत आहे? मी ज्याच्याशी लग्न करीन ना त्याच्यावरच आयुष्यभर प्रेम करेन. आणि तू? मी जिच्यावर प्रेम करेन तिच्याशीच लग्न करेन आणि लग्नानंतरही तिच्यावर असंच प्रेम करत राहीन. हाऊ स्वीट. माझ्याकडे आता हा ऑप्शनच नाहीये. म्हणजे? अरे म्हणजे माझं लग्न ठरलंय, पुढच्या आठवड्यात एंगेजमेंट आहे. तू मस्करी करतेस, राईट? नाही, मस्करी का करेन? अरे खरंच लग्न ठरलंय माझं. माझी बस आली वाटतं. चला मी चल मी निघते. बाय बाय.